स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नांदेड कोतवाल पदभरतीचा 2023 चा पेपर सोडून घेणार आहोत. कोतवाल व पोलीस पाटील या दोन्ही पदांचा अभ्यासक्रम अगदी सारखाच आहे, त्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे तुम्हाला कोतवाल आणि पोलीस पाटील या दोन्ही पदांसाठी कामी येणार आहे. मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप तुम्हाला समजून येईल, कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते तुम्हाला समजून येईल आणि लेटेस्ट 2023 ची ही प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही दिनांक बघू शकता, 24 सप्टेंबर 2023 रोजीचा हा पेपर आहे. इथं दिनांक आणि वेळ इथं दिलेला आहे. फक्त यामध्ये बदल काय असणार आहे, कोतवाल हे जे पद आहे त्याच्यासाठी एकूण किती प्रश्न असतात, 50 प्रश्न असतात. आणि जे पोलीस पाटील पद आहे त्याच्यासाठी एकूण किती प्रश्न असतात, 80 प्रश्न असतात. आणि 20 गुणांची मुलाखत असते. एकूण 100 गुणांचं आपल्याला पोलीस पाटील या पदाचं बघण्यासाठी भेटतं आणि कोतवालचं फक्त इथं 50 प्रश्न असतात. आणि डायरेक्टली हे जे 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, अशा प्रकारचे 100 गुणांसाठी तुम्हाला हे 50 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर बघा इथे सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आता आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं बघण्यासाठी भेटलं होतं, सर्व जे प्रश्न उत्तर आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे त्यांनी ऑलरेडी सर्व जे प्रश्न आहेत त्यांच्यावरती टिक लावून अशा प्रकारची माझ्याकडे प्रश्नपत्रिका पाठवलेली आहे. तर पहिला प्रश्न काय दिला होता, खालीलपैकी कुठली व्यक्ती दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित नाही, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, बिस्मार्क या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतिहासावरती, ठीक आहे, इतिहासावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. मी तुम्हाला परीक्षेचं संपूर्ण स्वरूप सांगत आहे. आता पोलीस पाटील किंवा कोतवाल पदाचं तुम्हाला परीक्षेचं संपूर्ण स्वरूप सांगत आहे. इतिहासावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला पोलीस पाटील साठी कमीत कमी आपल्याला 20 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, कधी कधी 15 किंवा 20 प्रश्न तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता या 2 विषयावरती तुम्हाला विचारले जातील. अजून पुढे जसं जसं टॉपिक येतील तसं तुम्हाला प्रश्नांची संख्या मी सांगणार आहे. तर बघा, पुढे आपल्याला गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा, या टाईपचे भरपूर प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. परंतु आपण या प्रश्नपत्रिकेच्या मागे आपण सर्वप्रथम काय करूया, इथे बघा आपल्याला जे पण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील ते सर्व स्पष्टीकरणासोबत जाणून घेऊया. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला जे पण बाकीचे प्रश्न सामान्य ज्ञान, चालू घडामोडीचे असतील ते त्याच्यावरती ऑलरेडी टिक लावलेले आहे. ठीक आहे, त्याचं आपण फक्त स्वरूप बघूया. तर गणित बुद्धिमत्तेचे जेवढे पण प्रश्न आहेत ते सर्व स्पष्टीकरणासोबत आपण जाणून घेऊया. तर इथे आपल्याला काय दिलेला आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. इथे बघा या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. इथे काय दिलेलं आहे, फोन दिलेले आहे. फोन इथे अशा प्रकारचे काय अक्षर दिलेत, फोन म्हणजे हे नाव आहे आणि हे अक्षर आपल्याला दिलेत. याच्यापासून हा शब्द आला तर याच्यापासून पुढे कोणता शब्द येईल रेडिओ पासून ते आपल्याला सांगायचंय. एकदम सिंपल ट्रिक तुम्हाला सांगितलंय. गेल्या गेल्या हा तक्ता काढून घ्यायचा. यावरती तुम्हाला आरामशीर 4 ते 5 प्रश्न बघण्यासाठी भेटतील. आता जसं की इथं फोन आलेला आहे म्हणजे फोन शब्द इथं आपण घेतला, अशा प्रकारचा जसा होता तसा आपण इथं लिहून घेतला. आता तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या अक्षरापासून पहिलं अक्षर कसं आलं ते बघायचं. जसं की इथं पी आहे, ठीक आहे, पी पासून पुढे काय आलेलं आहे, क्यू आले. ठीक आहे, क्यू आले. तर हे कसं आलंय, इथं पी आहे बघा आणि त्यानंतर इथे क्यू आहे म्हणजे +1 झालंय. पुढील एक अक्षर तुम्हाला आलेलं बघण्यासाठी भेटेल. इथे जरी म्हटलं तर इथे एच आहे, त्यानंतर इथं आय आहे, बरोबर. इथे एच आहे, त्यानंतर इथे आहे, म्हणजे इथे सुद्धा पुढील एक अक्षर आहे म्हणजे +1 झालेलं बघण्यासाठी भेटेल. किती, +1 झालेलं बघण्यासाठी भेटेल प्रत्येकामध्ये. पुढे जर म्हटलं तर इथं आपल्याला पुढे काय दिसत आहे, ओ आणि त्यानंतर इथे काय दिसत आहे, पी. बघा इथं ओ आहे आणि त्यानंतर इथे पी, +1 झालेलं बघण्यासाठी भेटत आहे. इथे एन आहे आणि त्यानंतर इथं काय आहे, ओ. इथे एन आणि त्यानंतर इथे ओ म्हणजे +1 झाले. आणि पुढे जर म्हटलं तर इथे ई आहे आणि इथे एफ आहे. थोडक्यात तुम्हाला दिसत नसेल परंतु इथे ई आहे आणि इथे एफ आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक तर स्वरूप समजून आलं की पुढील जे अक्षर आलेत किंवा हे जे अक्षर आहे यापासून हे जे पुढील अक्षर कसे तयार झालेत ते तुम्हाला समजून आलं. तर त्याच रीत्या हे सुद्धा करायचं. आता इथं काय दिलंय, आर दिलंय, बरोबर. आरच्या पुढील अक्षर काय आहे, आरच्या पुढील अक्षर इथं तुम्हाला यस दिसत असेल, पहिलं अक्षर यस आलं. त्यानंतर एच्या पुढे काय येतं, बी येतं, तर दुसरं अक्षर बी आलं. त्यानंतर डीच्या पुढे काय येतं, डीच्या पुढे येतं ई, तर ई घेतलं. त्यानंतर इथं आय आहे, आयच्या पुढे काय येतं, आयच्या पुढे येतं जे, तर जे घेतलं. त्यानंतर पुढे काय आहे, शेवटी ओ आहे, ओच्या पुढे काय येतं बघा, ओच्या पुढे येतं पी. ठीक आहे, तर बघा पर्यायामध्ये हे कुठे आहे, मग ऑप्शन क्रमांक बी यामध्ये हे तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे हे उत्तर आलं. ठीक आहे, समजून आलं हे कसं सोडवलं. चला आता पुढील प्रश्न बघूया. तर अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला कशावरती आलेला होता, आता सांगतो योजनेवरती तुम्हाला यावरती सुद्धा योजना
ठीक आहे, कोणत्याही जिल्ह्याचा पेपर असो, योजनेवरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार. काही असे टॉपिक आहे की त्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, जनगणना झालं, योजना झालं, हे महत्वाचे टॉपिक आहे. योजना ज्या पण महत्वाच्या असतील त्या तुम्ही लगेच पाठ करून ठेवा. महत्वाच्या योजना जे पण असतील त्या कधी सुरू झाल्या, कोणी सुरू केल्या आणि त्या योजना कशाशी संबंधित आहे, ही जी पण माहिती आहे ना तुम्ही पाठ करा थोडक्यात, कुठेही तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कुठली योजना रस्ते बांधकामासाठी आहे. तर महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, PMGSY. ठीक आहे, अशा प्रकारचं या योजनेचं नाव आहे. याचा फुल फॉर्म तुम्हाला कधी विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना, हे याचं आपल्याला पूर्ण फुल फॉर्म सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी वेगळा पर्याय इथे आपल्याला शोधायला सांगितला होता. 4 गडांची नावे दिलेली आहेत, तर यातील हे जे 3 गड आहे एकमेकांसंबंधित आपल्याला बघण्यासाठी भेटतात. परंतु ऑप्शन क्रमांक 4 गाविलगड हा गड आहे, तर यामध्ये आपल्याला हा थोडा विसंगत गड बघण्यासाठी भेटत आहे किंवा वेगळा गड आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाइपचे सुद्धा बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात, परंतु ही प्रश्नपत्रिका बघितली तर थोडी अवघड लेवलची बघण्यासाठी तुम्हाला भेटेल. ठीक आहे, तर बघा इथे 4 नंबरचा प्रश्न होता डायरेक्टली, तर 12 नंबरचा प्रश्न आलेला आहे. तर जास्त काय नाही, फक्त पेजेस वरती खाली झालेत. इथे बघा अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही. एकूण 50 प्रश्न आहेत, ते सर्व आपण बघण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर बघा डायरेक्टली आता 12 नंबरचा प्रश्न बघूया. पुढे आपल्याला 5 नंबरचा प्रश्न सुद्धा बघण्यासाठी भेटणारच आहे. नवीन शासन निर्णयानुसार तलाठी संवर्गाचे नियुक्ती प्राधिकरण कोण आहे? तर महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जिल्हाधिकारी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला चंद्रयान-3 या मोहिमेवरती प्रश्न आलेला आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, आपल्याला रोवर भ्रमण यंत्राचे जे नाव आहे काय आहे ते विचारलं होतं. चंद्रयान-3 वरती प्रश्न आलेला आहे. तर प्रज्ञान त्याचं नाव होतं. ठीक आहे, ते यंत्राचं भ्रमण जे करणारं यंत्र होतं, तर त्याचं नाव होतं प्रज्ञान. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा नांदेड जिल्ह्यावरती प्रश्न आलेला आहे. इथे काय दिलेलं आहे, खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यातून वाहते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर नांदेड जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात आणि नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेलीच आहे. यामध्ये व्हिडिओ नव्हे तर आपण पीडीएफच्या माध्यमाने नांदेड जिल्ह्याची माहिती दिली आहे, त्यामध्ये नद्यांचा उल्लेख केलेला आहे. नांदेड जिल्ह्यावरती सेपरेट एक व्हिडिओ येणारच आहे आपला या व्हिडिओच्या नंतर. ठीक आहे, काळजी करू नका. तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, नांदेड जिल्ह्यातून कोणती नदी वाहते, तर नांदेड जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात. महत्वाचं सर्वात प्रथम गोदावरी नदी सुद्धा नांदेड जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर अजून कोणकोणत्या नद्या असणार आहे, आसना नदी, सीता नदी, सरस्वती, मांजरा, कयाधू, त्यानंतर लेंडी. ठीक आहे, या ज्या नद्या आहेत त्या नांदेड जिल्ह्यातून वाहतात अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. यातील प्रमुख आणि मुख्य नदी जी आहे, आपल्याला महत्वाची नदी कोणती असणार आहे, गोदावरी नदी. त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गोदावरी नदीवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर त्याविषयी जी पण माहिती असेल ती तुम्ही मिळवून ठेवा. ठीक आहे, तर आपल्याला मी नद्यांची नावे सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा आपल्याला या नदीचं सुद्धा नाव सांगितलं कयाधू. तर ही नदी आपल्याला वाहते, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 15 नंबरचा प्रश्न आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खंडोबा यात्रेसाठी प्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील ठिकाण कुठले आहे त्यावरती प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माळेगाव. ठीक आहे, तर हे प्रसिद्ध ठिकाण आहे खंडोबा यात्रेसाठी. आणि आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे कोणत्या तालुक्यात आहे, तर हे आहे लोहा तालुक्यामध्ये. माळेगाव, आपल्याला माळेगाव हे जे ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला इथं करंट अफेअरवरती प्रश्न आलेला आहे. 2023 सालचे इंडियन प्रीमियर लीगचे म्हणजेच IPL चे विजेतेपद कोणी पटकावले, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर आपल्याला सांगता येईल चेन्नई सुपर किंग. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तर महू येथे झाला, हे आपल्याला सांगता येईल. आणि त्यासोबत मित्रांनो इथे तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म दिनांक कोणती आहे. ठीक आहे, किंवा त्यांचा जन्म कधी झाला यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 14 एप्रिल 1891 रोजी. ठीक आहे, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. आणि कुठे, आपल्याला महू या ठिकाणी झालेला आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, गाव नमुना 7-12 पैकी नमुना 12 यास काय म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. महत्वाचा प्रश्न आहे, सांगा बरं उत्तर मग. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पीक पाहणी. ठीक आहे, आता जो नमुना 12 असतो यामध्ये पूर्ण पिकाची माहिती दिलेली असते. तर पीक पाहणीसाठी आपल्याला इथं आपल्याला सांगतील ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्रातून किती लोकसभा सदस्य निवडले जातात? महत्वाचा प्रश्न आहे. तर 48 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. महत्वाचा प्रश्न आहे, यावरती सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कुठली नदी उत्तर पूर्व भारतात वाहत नाही असं म्हटलेलं आहे. तर झास्कर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर म्हटलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडं अवघडच आहे, परंतु ही प्रश्नपत्रिका झाल्यानंतर अजून आपण 2 ते 3 प्रश्नपत्रिका आजच सोडून घेणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. त्यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला पुढील 37 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. छत्रपती शाहू महाराज यांनी 1907 साली कुठल्या धरणाच्या कामास सुरुवात केली होती? महत्वाचा प्रश्न आहे. तर राधानगरी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे 38 नंबरचा प्रश्न जर विचार केला तर G20 वरती आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, लेटेस्ट चालू घडामोडी 2023 चा प्रश्न मित्रांनो. इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, IMEC कॅडिरा खालीलपैकी कुठल्या देशातून जात नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर रशिया या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढील पुन्हा जर म्हटलं तर चालू घडामोडी 2021 चा प्रश्न इथे विचारलाय. 2021 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला भारोत्तोलन या प्रकारात कुठल्या भारतीय खेळाडूने रजत पदक जे जिंकले होते त्या खेळाडूचं नाव आपल्याला विचारलंय. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मीराबाई सानू. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, आपल्याला 40 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 2023 या वर्षी 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा रविवारी आला होता. तर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कुठल्या वर्षी 17 सप्टेंबर पुन्हा रविवारी या दिवशी येईल ते आपल्याला ओळखायचंय. तर यामध्ये महत्वाचं काय मित्रांनो, 2 वर्ष इथं लीप वर्ष येणार आहे. लीप वर्ष म्हणजे काय, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, वारंवार सांगत आलेलं आहे, जे पण वर्ष असतात त्याचे जे शेवटचे 2 अंक असतात ना, ठीक आहे, एकक स्थानी जे 2 अंक असतात त्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग म्हणजे बाकी 0 आली, तर ते झालं लीप वर्ष. जसे की उदाहरणार्थ 2004 4 ने पूर्ण भाग जातोय, 2008 झालं 4 ने पूर्ण भाग जातोय, तर हे लीप वर्ष झाले. ठीक आहे, पुढे जर विचार केला तर 2012 2016 त्यानंतर 2000, त्यानंतर जर पुढे जर विचार केला 2020 झालं, 2024 झालं. ठीक आहे, हे लीप वर्ष झालं. 2028 झालं. एकक स्थानी ज्या पण संख्या असतात त्यांना 4 ने पूर्ण भाग गेल्यानंतर ते आपलं लीप वर्ष होतं. आणि लीप वर्षाच्या वेळेस आपल्याला माहिती जो वार असतो तो 2 ने पुढे जात असतो. ठीक आहे, इतर वर्षाच्या प्रमाणे 1 ने पुढे सरकत नाही, कितीने सरकतो, 2 ने पुढे सरकत असतो. आणि इतर वर्षाच्या वेळेस तो 1 नेच पुढे सरकत असतो. उदाहरणार्थ आपण इथे घेऊया, आपल्याला काय दिलेलं आहे, 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर 2023 रोजी 2023 रोजी कोणता वार होता, रविवार होता. बरोबर. आता आपल्याला पुढे 2024 चं काढायचंय, 17 सप्टेंबर 2024. तर इथे लीप वर्ष आलेलं आहे म्हणजे वार 2 ने पुढे सरकणार. इथे रविवार होता, त्यानंतर सोमवार आणि मंगळवार म्हणजेच मंगळवार येणार. समजलं, इथे एवढं तर तुम्हाला समजलं. 2025 ला आता 25 ला तुम्हाला सांगितलं फक्त जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा 2 ने पुढे सरकतो, आणि जेव्हा अदर जे वर्ष असतात जसे की 25 झालं, 26 27 आता 1 नेच पुढे सरकणार. मग आता मंगळवार होता, मग 2025 ला जर विचार केला तर बुधवार येईल. त्यानंतर 2026 ला जर विचार केला तर मग कोणता वार येईल, गुरुवार येईल. बरोबर. 2027 ला जर विचार केला तर मग काय येईल सांगा बरं, गुरुवार झाल्यानंतर शुक्रवार येईल. परंतु आता पुढे बघा, 2028 27 झालं, त्यानंतर 28 इथे सुद्धा लीप वर्ष आलंय, 2 ने वार पुढे सरकणार. बरोबर. शुक्रवार होता, शनिवार आणि रविवार, पुन्हा इतर रविवार आला, म्हणजे 2028 या साली आता पुढे रविवार येईल अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. या टाईपचे हे उदाहरण होतं, लगेच समजून येतं. जरी हातावरती कॅल्क्युलेशन केलं तरी तुम्हाला समजून येतं. फक्त तुम्हाला स्पष्टीकरणासोबत समजून सांगण्यासाठी हे पूर्ण अशा प्रकारचं इथं दिलेलं आहे. पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं, आपल्याला VVPAT ठीक आहे, हे जे उपकरण आहे कुठल्या विषयाशी संबंधित आहे ते विचारलंय. तर हे निवडणुकीशी संबंधित आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, नांदेड रेल्वे स्टेशन कुठल्या नावाने ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे, सांगा बरं. तर हुजूर साहेब या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, तर टोपण नावे किंवा कविता, लेखक त्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. आता सांगतो, लेखक ठीक आहे, लेखकावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार. लेखक ठीक आहे, पुस्तके यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार. तर त्यासाठी आपण एक लिस्ट दिली, लेखक आणि महत्वाची पुस्तके, ती फक्त पाठांतर करून जा. त्यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न 100% विचारले जाणार. ठीक आहे. आणि जिल्ह्यावरती माहिती तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 6 किंवा 7-8 प्रश्न विचारले जातील. जास्त काय प्रश्न नसणार आहे. बाकी सामान्य ज्ञानचे जास्त प्रश्न विचारले जातील. जिल्ह्यावरील माहिती त्याच्यावरती जीकेचे जे प्रश्न असतात जास्तीत जास्त 7 ते 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. इथे बघा, लेखक, टोपण नावे, जे पण पुस्तक लेखक आहे त्याच्यावरती तुम्हाला सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असणार. त्याच्यासाठी एक
लिस्ट दिली लेखक आणि महत्वाचे जे पण आपल्याला पुस्तकं असतील त्यांची ती एकदा तुम्ही पाठांतर करून जा किंवा वाचून जा. ठीक आहे. इथे काय म्हटलेलं आहे, टोपण नावाने कविता लिहिणाऱ्या खालीलपैकी कुठल्या कवींनी मराठीत काव्यरचना केलेली नाहीये. तर यांनी केलेली आहे, यांनी केलेली आहे, यांनी सुद्धा केलेली आहे. तर यांनी केलेली नाहीये म्हणजे आपल्याला केलेली नाही म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा इथं गणिताचा प्रश्न आलेला आहे 327. तर 11चा पुढे काय लगेच समजून येतं सांगा बरं. आता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3चा घन आहे. घन म्हणजे काय, त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार. 2चा घन जर म्हटलं तर काय येईल सांगा बरं. 2 गुणिले 2 अशा प्रकारचं 2 गुणिले 2 गुणिले 2 काय झालं मग सांगा बरं. बेक बे बेदुने 4, 4 दुने सांगा बरं किती 8. मग हा काय झाला 2चा घन झाला. इथं 3 एक 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 हा काय झाला 3चा घन झाला. तर इथं 27 हा जो घन आहे हा 11चा घन आहे. सॉरी 3चा घन आपल्याला 27 दिलेला आहे. 3चा घन 27 दिलाय. तर 11चा घन काय येईल ते आपल्याला काढायचे. म्हणजेच आपल्याला स्पष्टपणे म्हणजे 11 गुणिले 11 गुणिले 11 हे आपल्याला सॉल्व्ह करायचे. जे पण उत्तर येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर मग आपला हा जो गुणाकार आहे किंवा आपल्याला 11चा जो घन आहे तो काय असतो 1331. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे मग योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील आपल्याला 29 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांपैकी खालीलपैकी कोण हे विधानसभेत मराठवाड्यांचे प्रतिनिधित्व करत होते. महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं शिवाजीराव निलंगेकर पाटील. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न कुठल्या घटना दुरुस्तीनंतर पंचायती राज संस्थांना संविधानिक दर्जा मिळाला. महत्वाचा प्रश्न आहे. तर मग आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए 73 ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असे कोणाला संबोधले जाते. महत्वाचा प्रश्न आहे. तर दगडाबाई शेळके यांना संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आकांक्षित तालुका कार्यक्रम यात नांदेड जिल्ह्यातील कुठला तालुका समाविष्ट आहे. महत्वाचा प्रश्न आहे. तर किनवट या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, ऐतिहासिक बारवांचे गाव अशी नांदेड जिल्ह्यातील कुठल्या गावाची ओळख आहे. महत्वाचा प्रश्न आहे. तर एरगी या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला विज्ञानावरील प्रश्न आलेला आहे. जर म्हटलं तर हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे थोडं अवघडच स्वरूप आपल्याला दिसत आहे मित्रांनो. एवढी पण शक्यता अवघड प्रश्नपत्रिका काढणार नाहीये आता पोलीस पाटीलसाठी. तर इथे काय म्हटलेलं आहे, 60% साखर समाविष्ट असलेल्या 8 लिटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे जे आहे बाष्पीभवन झाले आणि जे उरलेले पाणी आहे ठीक आहे किंवा द्रावण आहे त्यामध्ये साखरेची आपल्याला टक्केवारी किती असेल ते आपल्याला काढायचे. तर 8% या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. विज्ञानावरील प्रश्न आलेला आहे. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे 35 नंबरचा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यांतील अकस्मात मृत्यूंचा पंचनामा कुठल्या कलमात समाविष्ट आहे. महत्वाचा प्रश्न आहे. तर 174 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, तामिळनाडूमधील कुठले ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील पराक्रमी साक्ष देते. महत्वाचा प्रश्न आहे. तर जिंजी आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला संविधानावरती सुद्धा जर म्हटलं नाही तर नियम कलम यावरती सुद्धा यावरती या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 ते 5 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले. इथं संविधानातील कलम 21 कशा संदर्भात आहे ते आपल्याला विचारलंय. तर शिक्षणाचा अधिकार आहे तर त्या संदर्भात आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वरती प्रश्न आलाय. पुन्हा इथं अधिनियमावरती प्रश्न आलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे, कुठले कलम हे स्वयंस्फूर्त स्फटिकरण याबाबत आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर कलम 4 मध्ये आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढे आपल्याला पुन्हा गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे. मालिका पूर्ण करण्यासाठी इथं प्रश्न आलेला आहे. इथं 400 दिले, त्यानंतर 441 झालेत, त्यानंतर 441 पासून पुढे टिंब किंवा प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल आणि त्यानंतर त्यापासून इथं काय आले 529 आले. तर सर्वप्रथम इथं आपण बघूया. इथं 400 दिले होते, 400 पासून इथं काय आलेत 441 आलेत. म्हणजे प्लस किती झालेत, प्लस 41 आपल्याला झालेले बघण्यासाठी भेटतील. आता पुढे काय येईल बघा. आता जर विचार केला तर आपल्याला इथं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे, परंतु याचं स्पष्टीकरण थोडक्यात मी तुम्हाला सांगत देतो. इथं 441 आहे ठीक आहे. आपण डायरेक्टली इथं जर विचार केला तर इथं 84 किंवा 41. आता जर विचार केला तर इथं 84 ठीक आहे. आपण कॉमनली इथं 84 घेतले, त्यामध्ये मायनस आपण किती केले 41. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, म्हणजे प्लस इथं किती झाले, आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 43 बरोबर. आता इथं 43 झाले. आता 43 त्यानंतर इथे किती प्लस झाले ते बघावं लागणार आहे ठीक आहे. इथे समजा 484 आले ठीक आहे. इथे किती आलेत 484 बरोबर. नाही तर पुढे आपल्याला काय दिलेत 500 किती दिलेत 529. 529 मायनस आपल्याला किती करायचे 484
84 बरोबर. एवढे पण म्हणजे एवढं अवघड लेवलचे तुम्हाला विचारले जाणार नाहीये, कारण हे जर म्हटलं तर हे सुद्धा थोडं अवघड लेवलचं आहे. हे 12वी लेवलचं गणित आहे. एवढं पण आपल्याला बेसिक लेवलचे प्रश्न विचारायला पाहिजेत पोलीस पाटीलसाठी. इथे जर विचार केला तर इथे किती झालेत मग +45 झालेत बरोबर. इथे जेव्हा 484 हे उत्तर येतं तर अशा प्रकारचा इथं क्रम येतो. पहिल्यांदा 41 प्लस झाले, त्यामध्ये 2 ऍड झाले, ठीक आहे, अजून 2 नी वाढ झाली, त्यानंतर 43 ऍड झाले, त्यामध्ये पुन्हा अजून 2 नी वाढ झाली, 45 ऍड झाले, त्यानंतर हा क्रम इथं पूर्ण होतोय. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं हे उत्तर येणार. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण काही नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया. तर यामध्ये आपल्याला मागील 20 ते 25 प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. आतापर्यंत ज्या पोलीस पाटील किंवा कोतवाल पदभरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या 20 ते 25 प्रश्नपत्रिका आपल्याकडे गोळा झालेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहे. अजून यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे ते सांगतो. प्रत्येक जिल्ह्याची माहिती सेपरेट काढलेली आहे आपण. प्रत्येक जिल्ह्याची माहिती सेपरेट काढली बघा. या प्रश्नपत्रिका झाल्या. प्रत्येक जिल्ह्याची माहिती वेगवेगळी काढली. सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. इथून वरती बघा, हे सर्व पोलीस पाटील या पदासाठी आपण अभ्यासक्रम काढलेला आहे. इथे सर्व या प्रश्नपत्रिका दिसत असतील, ठीक आहे. या 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे सेंड केल्या जातील. चालू घडामोडी आणि इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला या सेपरेट पीडीएफ मध्ये दिली. अजून आपल्याला पूर्ण आपल्या जो पण महाराष्ट्राविषयी माहिती, महत्त्वाची प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिली. अजून विचार केला तर वरती सामान्य ज्ञानासाठी महत्त्वाचे संभाव्य प्रश्न संच तुम्हाला यामध्ये दिले. त्यानंतर अजून महत्त्वाचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळावरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यासाठी सेपरेट माहिती दिली. नांदेड जिल्ह्याचा पेपर आता लेटेस्ट, तर नांदेड जिल्हा, अहमदनगर जिल्हा, तर यांची सेपरेट माहिती काढलेली आहे. पोलीस पाटील आणि कोतवाल या दोन्ही पदांसाठी हा अभ्यासक्रम सारखाच असणार आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्याची 3 वेगवेगळ्या प्रकारातून इथं माहिती कलेक्ट केलेली आहे. ती माहिती सेपरेट इथं दिलेली आहे. तुमचं मंत्रिमंडळ म्हणा, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणा, इतर जी पण महत्त्वाची माहिती असेल, ठिकाणी महत्त्वाची, ते कुठे आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये काय प्रसिद्ध आहे, त्याच्याविषयी माहिती, हे सर्व या पीडीएफ मध्ये दिले, ठीक आहे. अजून यासोबत तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली जाते, जे पण लेटेस्ट आपण व्हिडिओ टाकत असतो, काय स्पष्टीकरण देत असतो, महत्त्वाचे नोट्स देत असतो, ते सर्व तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जातं. या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये देत असतो. यामध्ये त्यानंतर जर आता लेटेस्ट ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या बघण्यासाठी भेटतील. ह्या सर्व प्रश्नपत्रिका बघा अशा प्रकारचे तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. सोडवलेल्या आपण युट्यूबवरती भरपूर प्रश्नपत्रिका सोडून दिल्या आहेत. ह्या सर्व लेटेस्ट मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये बघण्यासाठी भेटून जाते तुम्हाला. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. इथे अहमदनगर जिल्ह्याची माहिती झाली. चालू घडामोडी जर म्हटलं तर 1 ते 1.5 वर्षाची इथं चालू घडामोडी तुम्हाला भेटणार आहे अभ्यास करण्यासाठी सेपरेट. अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर अजून वरती आलं तर आपल्याला काय मागील क्वेश्चन पेपर, महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. नांदेड जिल्ह्याची अजून सेपरेट माहिती इथं या पीडीएफ मध्ये दिलेली आहे, ठीक आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हे सर्व काय तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासोबत तुम्हाला कधी कधी मराठीवरती प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात, तर त्यांचा टॉपिकनुसार अभ्यासक्रम इथे दिलेला आहे, ठीक आहे. हा तुम्ही इथे बघू शकता. अजून वरती आलं तर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील, ठीक आहे. ह्या सर्व प्रश्नपत्रिका झालं. इथं गणित बुद्धिमत्ताचं हे पीडीएफ आहे. संपूर्ण कशा प्रकारचे उदाहरण येतात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. या पीडीएफ मध्ये गणित व बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. संभाव्य सामान्य ज्ञानाचे प्रश्न यामध्ये दिलेत. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका दिल्या, तर ठीक आहे. जिल्ह्याची माहिती झालं, चालू माहिती झालं, हे सर्व काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. ह्या सर्व मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तर, हे सर्व काही यामध्ये आपण दिलेलं आहे, ठीक आहे. मागील प्रश्नपत्रिका वगैरे सोडून दिल्या. हे सर्व काही तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटणार आहे. इथे सामान्य ज्ञानाची पुन्हा वरती माहिती बघण्यासाठी भेटून जाईल. अजून वरती आलं तर सामान्य ज्ञानाची अजून काय माहिती दिली, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य इतर माहिती झालं. यावरती तुम्हाला हे सेपरेट पीडीएफ बघण्यासाठी भेटून जाईल. अजून थोडं वरती आलं तर बघा आपल्याला मागील प्रश्नपत्रिका, अजून काय आपल्याला पोलीस पाटलाची माहिती झालं, इतर आपले जे पण कर्तव्य असतात, अधिकार कर्तव्य, त्यांची माहिती झालं. 3 वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटेल. हे सर्व काय आपण यामध्येच उपलब्ध करून देणार आहे, ठीक आहे. एवढं काय स्टडी मटेरियल तुम्हाला यामध्ये भेटणार आहे मित्रांनो. सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटून जाणार आहे. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्याची प्राइस किती ठेवली, ते कसं भेटणार ते मी तुम्हाला माहिती देतो, ठीक आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे विषय मराठी म्हणा, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार म्हणा, ठीक आहे, अधिकार व कर्तव्य म्हणा, ठीक आहे. तर हे तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. तुमच्या जिल्ह्याची माहिती दिली जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो, पुढे जर विचार केला तर हे झालं जिल्ह्याची माहिती. त्यानंतर तुम्हाला अजून यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, चालू घडामोडी. तर चालू घडामोडी महत्त्वाची दिली जाणार आहे, प्रश्न उत्तरे आणि प्लस तुम्हाला डिटेलमध्ये माहिती झालं, ठीक आहे. सामान्य ज्ञान झालं, सामान्य ज्ञानावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर हेही तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे, ठीक आहे. जिल्ह्याची माहिती हेही तुम्हाला दिले जाणार आहे. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता यावरती प्रश्न विचारले जातात, तर त्याचंही स्पष्टीकरणासोबत टॉपिकनुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. आणि
बाकी जे पण आपल्यासाठी पोलीस पाटील किंवा कोतवाल पदभरतीसाठी महत्वाचं आहे तर ते सर्व स्टडी मटेरियल यामध्ये उपलब्ध करून देतोय आणि यासोबत पोलीस पाटील व कोतवाल या पदभरतीच्या तुम्हाला मागील 20 ते 25 प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। यामध्ये डायरेक्टली 18 प्लस प्रश्नपत्रिकेचा एक सेट आहे आणि बाकी प्रश्नपत्रिका सेपरेट तुम्हाला बघण्यासाठी भेटतील। तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे। जर तुम्हाला हे सर्व पीडीएफ मटेरियल पाहिजे असेल स्टडी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी हे सर्व पाहिजे असेल तर तुम्हाला काय केलंय त्यासाठी आपण पेमेंट ठेवलेलं आहे 199 रुपयाचं। ठीक आहे, 199 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल SMS करत बसू नका कारण पेपर खूप जवळ आलेत आणि वेळ सुद्धा भेटत नाही काही वेळेस। तुम्हाला काय करायचंय 91 39 64 31 99। ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि त्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व जे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केलं जाईल, जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता, अभ्यास करू शकता। तुम्हाला पुन्हा सांगतोय जर काय अडचण आलीच तर तुम्ही कॉल करू शकता या नंबरवरती, काही प्रॉब्लेम नाही। परंतु ऑलरेडी आता आपले 2 ते 3 क्लासेस YouTube वरती पोलीस पाटील या पदासाठीच घेतले जाणार आहे, त्यासाठी क्लासेस चालू असतात, वेळ भेटत नाही असं होतं। त्यामुळे जास्त काही नाही, अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता। 24 तास आपला नंबर चालू आहे। ठीक आहे, तर 24 तास नंबर चालू आहे, याच्यावरती संपर्क करू शकता। परंतु तुम्हाला डायरेक्टली पाहिजे असेल कमी वेळात लवकरात लवकर तर 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काय तुम्हाला तिथे लगेच उपलब्ध करून दिले जाईल व्हॉट्सअपवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक वगैरे तुम्हाला तिथेच भेटून जाईल। इथून पुढे जे पण अपडेट असेल, तुमचं सिलेक्शन कोणत्या विद्यार्थ्याचं झालंय, निकाल वगैरे असतील, प्रश्नपत्रिका झाली त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लगेच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल। हे सर्व काही मी तिथेच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती। ठीक आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवले, त्याची प्राइस ठेवली 199 रुपयाची। ठीक आहे, तेवढी पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेच भेटून जाईल सर्व काही। तर आता आपल्याला पुढील प्रश्न कोणता दिलेला आहे ते बघूया। भारतातील आपल्याला काय म्हटलेलं आहे, भारतातील कुठल्या स्थळी नामिबियातील चिता आढळतो असा प्रश्न विचारलाय। तर कुणू या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होतं। बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, वेगळ्या अर्थाचा जो शब्द आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे। शब्द दिले 4, पहिला दिलाय जेन्युइन। ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो वास्तविक। ठीक आहे, या शब्दांचे अर्थ तुम्ही इथे नोट करून घेऊ शकता। वास्तविक, ठीक आहे, इथं वास्तविक या शब्दाचा अर्थ होतो वास्तविक। हे आपल्याला इंग्रजीवरती प्रश्न आलाय अशा प्रकारचा आपण इथे समजू शकता। यंग त्याला आपण काय म्हणतो, यंग म्हणजे युवा। ठीक आहे, युवा, तरुण। ठीक आहे, तरुण अशा प्रकारचा यांचे अर्थ आहे। त्यानंतर आपल्याला इथं दिलाय एक शब्द इथे दिलाय, या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा बरं। या शब्दाचा अर्थ होतो किशोर। ठीक आहे, किशोर। त्यानंतर याचा काय अर्थ होतो, याचा होतो कमी उम्र किंवा कमी वय। ठीक आहे, कमी वय असणे, कमी वय अशा प्रकारचा। म्हणजे हे जे 3 शब्द आहे युवा, किशोर, तरुण, म्हणजे आपल्याला यंग अशा प्रकारचे किंवा कमी वयाचे अशा प्रकारचा आपण हे याचा अर्थ होतो। म्हणजे हे समान अर्थाचे थोडक्यात शब्द बघण्यासाठी भेटतील। परंतु वास्तविक हा जो शब्द आहे हा यातील थोडा वेगळा आहे। ठीक आहे, मग वेगळा अर्थाचाच आपल्याला शोधायचा होता, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, तर बघा आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे की 50 नंबरचा प्रश्न आलेला, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, तर इथे उलटी पालटी आपल्याला प्रश्न झालेले आहेत पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे। इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, यवतमाळ जिल्ह्यातील हिरवा येथील कुठल्या देवीचे मंदिर अष्टादश शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। तर एकविरा या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, इथं काय म्हटलेलं आहे पुढील प्रश्न, गौण खनिजांचा वापर केल्याबद्दल वापरता करता महसूल विभागास जी रक्कम भरतो त्यास काय संज्ञा आहे। ठीक आहे, गौण खनिजांचा वापर केल्याबद्दल वापरता करता महसूल विभागास जी रक्कम भरतो ना त्याला काय संज्ञा आहे ते आपल्याला विचारलंय। तर स्वामित्व धन अशा प्रकारची संज्ञा आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे। तर चला आता पुढील प्रश्न सोडूया। आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। इथं गणितावरती प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, आपल्याला प्रश्न काय आलेला आहे, गणितावरती प्रश्न इथं आलेला आहे। तर आता हा सोडवण्याचा प्रयत्न करूया। इथे प्रश्न काय दिलेला आहे, एका विक्रेत्यास आपल्याला म्हटलेलं आहे जर 100 केळी विकून 20 केळ्यांच्या विक्री एवढा किंवा नफा होतो अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, तर त्याचा आपल्याला नफा किती आहे ते आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं आहे। स्पष्टपणे आपल्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी एक इथं विक्रेता आहे, त्याने 100 केळी विकली आणि त्याला नफा किती झालाय, 20 केळ्यांच्या किमती एवढा नफा झालेला आहे। तर त्याचा किती टक्के नफा झालेला आहे ते आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे। आता हे बघूया। आता इथे बघा एकूण आपल्याला खरेदी किंमत किंवा विक्री किंमत जी असते आणि त्यानुसार आपण नफा तोटा काढू शकतो। तर नफा तोट्याचं आपलं जे सूत्र आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर इथे एक सूत्र देतो तुम्हाला, खरेदी किंमत। ठीक आहे, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, हे आपलं बेसिक सूत्र झालं। ठीक आहे, नफा तोट्याचं। त्यानंतर आपल्याला नफा काढायचा, त्यासाठी आपल्याला सूत्र अजून कोणतं वापरायला लागणार आहे, नफा बरोबर
आता आपल्याला खरेदी किंमत घ्यावी लागणार आहे सर्वप्रथम, ठीक आहे. नफा बरोबर, आता इथं आपण नफा घेऊया डायरेक्टली आणि त्याला आपल्याला भागाकारामध्ये खरेदी किंमत ठेवावं लागणार आहे, कारण आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचे आणि गुणाकारामध्ये 100% अशा प्रकारचं, कारण आपल्याला इथं पर्सेंटेज मध्ये उत्तर दिलंय, बरोबर की नाही. तर पर्सेंटेज मध्ये काढण्यासाठी गुणाकारात 100, फक्त आपल्याला नफा काढायचा, बाकी जास्त काय नाही. इथे काय म्हटलेलं आहे, 100 केळी असून जसे की एक, ठीक आहे. आता इथे 100 केळी, एक केळीची किंमत आपण 1 रुपया मानू, ठीक आहे. तशा प्रकारची 100 केळीची किंमत किती मानली, 100 रुपये मानली, बरोबर. अशा प्रकारची 20 केळांची इथे त्याला नफा झालाय, 20 केळांच्या किमती एवढा नफा झाला, म्हणजे 20 केळी बरोबर किती रुपयाच्या झाल्या, 20 रुपयाच्या झाला. परंतु आपल्याला हे पर्सेंटेज मध्ये काढायचे. हे तर तुम्हाला समजलं, एक केळी 1 रुपयाला मानली, 100 केळी 100 रुपयाला आणि 20 केळींची जर किंमत म्हटलं तर 20 रुपये, ठीक आहे. अशा प्रकारचं इथपर्यंत तुम्हाला सर्व काही समजून आलेलं असेल. आता इथपर्यंत समजलं, आता आपल्याला फक्त या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. पहिल्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. सर्वप्रथम इथे खरेदी किंमत, ठीक आहे, खरेदी किंमत. आता आपल्याला इथे दोन किमती भेटल्या, खरेदी किंमत आणि विक्री किंमत, आणि नफा किती झालाय, ठीक आहे. तर हे आपण इथे टाकणार फक्त 100 आणि इथं वजाबाकीचं चिन्ह 20 आणि त्यानंतर आपला किती झालं, 100 मधून 20 गेले 80. हे काय झालं, आपल्याला खरेदी किंमत इथे भेटली आणि त्याचा जो पण नफा झालाय किंवा त्याच्यातलं जे आपल्याला इथं म्हणजे फरक आहे तो आपल्याला इथं फरक भेटलेला आहे, ठीक आहे. आता आपल्याला फक्त सेकंड याच्यामध्ये आपल्याला हे जे पण किमती इथे टाकायच्या. आता आपण नफा आहे तसंच आपण इथं घेतला, हे सूत्र आपण इथं घेतलं आणि आता इथं नफा किती झालेला आहे आपण इथं बघितलं, आपल्याला भेटलं 20% म्हणजे 20 रुपये नफा झाला, 20 आणि टोटल जर म्हटलं त्यांचा फरक किती आहे, 80 हे टाकलं आणि त्यानंतर इथं आपल्याला गुणाकारामध्ये 100%, जास्त काहीच करण्याची गरज नाही, ठीक आहे. इथं आपल्याला भागाकारामध्ये यांचा भागाकार गुणाकार करायचा आणि जे उत्तर ते आपल्याला लिहायचं. आता यांचं डायरेक्टली इथं आपण असंही लिहू शकतो, हे 100 अशा प्रकारचं हे असंही लिहू शकतो. तर यांचं डायरेक्टली आपल्याला जसं सोडवता येईल तसं सोडवा, 20 भागिले 80 आणि गुणाकारात 100. यांचा डायरेक्टली गुणाकार केला तर उत्तर किती येतं, 4 उत्तर येतं, बरोबर. आता यांचा भागाकारात हे 100 गेले, इकडून डायरेक्टली गुणाकार केल्यामुळे आणि हे सोडवलं तर 25 उत्तर येतं आणि हे पर्सेंटेजचं चिन्ह किंवा टक्केवारीचं चिन्ह हे टक्केवारीमध्ये आलं, त्यामुळे 25% आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर येणार. या टाईपचे तुम्ही हे प्रश्न सोडू शकता. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी चुकीचे विधान जे आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आता इथे 3 विधानं दिले, तर यातील हे चुकीचं आहे. ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला कुठे देणार आहे, आपला जो आपण ज्या नोट्स देतोय त्या नोट्स मध्ये ही प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणारच आहे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, क्युबेट दिलाय आणि अल्बर्टा दिले. हे जे ठिकाण आहे ते कुठल्या देशाचे प्रांत आहे, हे कुठल्या देशाचे प्रांत आहे ते आपल्याला विचारले, तर ते कॅनडा देशाचे प्रांत आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगते. प्रश्न काय दिलेला आहे, केरळच्या काही भागात कुठल्या प्राणीजन्य विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, महत्वाचा प्रश्न आहे. तर निपहा या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला कुठले जे विधान आहे चुकीचे आहे ते विचारले, तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, ठीक आहे. सोयाबीन संशोधन केंद्र नांदेड येत आहे, तर हे चुकीचं आहे, ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 5.5 तासात किती सेकंद असतात, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता हे तर आपल्याला लगेच सोडवता येईल. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 60 मिनिटं, बरोबर, 60 मिनिटं. अशा प्रकारचा जर विचार केला तर 60 गुणिले 60 करायचं, किती, 60 गुणिले 60 करायचं, तेव्हा आपल्याला 1 तासामध्ये किती सेकंद असतात ते समजून येणार आहे. तर 60 गुणिले 60 करा बरं, प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल मग सांगा बरं. 60 गुणिले 60 केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 3600, ठीक आहे. 3600 येतं म्हणजे 1 तास, ठीक आहे. 1 तास, एका तासामध्ये एवढे सेकंद असतात, सेकंद. आता हेच आपल्याला काय करायचं, आता काय म्हटलंय 5.5 तासात म्हणजे 5 तास, याच्या निम करायचं आणि त्यासोबत 5 तास करायचं आणि काय नाही फक्त गुणाकार करायचा. याला गुणाकार जरी केला असं 3600 गुणिले 5, तर आपला गुणाकार किती येतो मग, त्याचा गुणाकार येतो 18,000, ठीक आहे. 18,000 आपण इथं नोट केले, हे 18,000 आले आणि अजून अर्ध्या तासाचे एक्स्ट्रा म्हणजे 30 मिनिटाचे सेकंद आपल्याला काढायचे, म्हणजे 30 गुणिले किती करावं लागणार आहे, 60, म्हणजे याच्यामध्ये 30 गुणिले 60 करायचे, 30 गुणिले 60 मग किती येणार 1800, बरोबर. 1800 इथे आपलं योग्य उत्तर येणार. तर 1800 प्लस हे 18,000 किती होतात सांगा बरं, 1800 प्लस 18,000 करायचे, बाकी आपलं उत्तर लगेच येऊन जातं 19,800. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बेसिक लेवलचा प्रश्न होता, परंतु जरी म्हटलं तर कॅल्क्युलेशन थोडं जास्तच होतं, वेळ तुम्हाला इथे थोडा जास्त लागू शकतो. तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला सामान्य ज्ञानावरील प्रश्न काय, पंचायत समितीचे सचिव म्हणून कोण कार्यरत असते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गट विकास अधिकारी. पुढील प्रश्न होता PR श्रीजेश, ठीक आहे. तर हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे, तर हॉकी खेळाशी संबंधित आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, इथे आपल्याला म्हटलेलं आहे धाराशिव जिल्ह्याचे
निजाम काळात मुख्यालय कुठे होते? महत्वाचा प्रश्न आणि जुना काळाचा इतिहासावरील प्रश्न मित्रांनो. तर थोडे अवघड लेवलचे प्रश्न विचारले होते. धाराशिव जिल्ह्याचे निजामशाह काळात मुख्यालय कुठे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं नळदुर्ग. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न दिलेला आहे. पैनगंगा नदीवरील कुठले धरण नांदेड जिल्ह्यात सिंचन सुविधा पुरवते? तर याचं आपल्याला उत्तर सांगायचं होतं. तर इसापूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आपल्याला पुढील प्रश्न सुद्धा नांदेड जिल्ह्यावरती आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणचा हजरत हाजी साई सर्वरे उर्स प्रसिद्ध आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. तर कंधा प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर शीख धर्माचे 9वे, ठीक आहे, शीख धर्माचे 9वे गुरु कोण आहेत त्यावरती प्रश्न आला होता. तर गुरु तेग बहादूर आपल्याला सांगतील. आणि पुढे जर म्हटलं तर इतरांपेक्षा वेगळा जो पर्याय आहे ते आपल्याला शोधायचं होतं. तर आपल्याला सांगता येईल सायना नेहवाल यापैकी वेगळा पर्याय आहे. अशा प्रकारचे टोटल 50 प्रश्न विचारले होते, जे की या प्रश्नपत्रिकेमध्ये मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला बघण्यासाठी अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटलं होतं. ते सविस्तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मी इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर हा पेपर आहे जो पोलीस पाटील नव्हे तर कोतवाल पदाचा होता, परंतु पोलीस पाटील आणि कोतवाल या दोन्ही पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर तो सारखाच आहे. जवळपास जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती, अधिनियम वगैरे त्यावरती थोडे अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यावरती भरपूर विद्यार्थ्यांचे फोन पण आले होते, SMS पण आले होते की आम्हाला त्याच्यावरती एखादी प्रश्नपत्रिका सोडून दाखवा. तर त्यामुळे याचं स्पष्टीकरण तुम्हाला अशा प्रकारचं दिलेलं आहे. मागील आपला जो 1 तारखेला पेपर झालेला आहे आता लेटेस्ट सिंधुदुर्गचा, त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायचे राहिलेत, इतर काय महत्वाचे प्रश्न सोडवायचे राहिलेत, ते आजच तुम्हाला त्याची सर्व जी प्रश्नपत्रिका त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे. तर काळजी करू नका. आज आपले 3 क्लास होतील पोलीस पाटील या पदावरती. आणि बाकी जर म्हटलं तर उद्या पण आपण 2 ते 3 क्लास घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून 2 ते 3 दिवसामध्ये कमी वेळामध्ये तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि गणित व बुद्धिमत्ता याचे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पष्टीकरणासोबत देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त इथं मदत होणार आहे. ठीक आहे. तर चला, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर त्या नोट्स तुम्ही खरेदी करू शकता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला समजून येईल, स्वरूप समजून येईल, बाकी सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जातं, ते देखील तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.